भाववाढीच्या शेतकरी हक्क मोर्चा साठी मुळुकवाडी शेतकऱ्यांची वज्रमुठ। डॉक्टर गणेश ढवळे। लिंबागणेश दि. 19 बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील मुळुकवाडी येथील शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दि. 19 रोजी बसस्थानक परिसरात एकत्र येत भाववाढीच्या शेतकरी हक्क मोर्चा साठी वज्रमुठ आवळली। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत शेतकरी पुत्र, शेतकरी व शेतकरी मित्रांनी दि. डिसेंबर 25 गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला। बीड जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकरी कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे। कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयकडून होणारी पिळवणूक तसेच सोयाबीन खरेदी केंद्रांवरील सरसकट अन्याय सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला। या अन्यायाविरुद्ध शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मुळुकवाडी येथे शेतकरी जागृती अभियान अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस माजी सरपंच कृष्णा पितळे, पांडुरंग कानडे, बंडू चेअरमन, भास्कर ढास, ऋषिकेश ढास, कृष्णा ढास, सूरज ढास, गहिनीनाथ ढास, विक्रम रंधवे, बाळासाहेब ढास, गोवर्धन ढास, भागवत कदम, दिलीप ढास, शिवाजी ढास, संदीपान ढास, लिंबाजी ढास, उत्तरेश्वर ढास, बाळू कोटुळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की उद्याच्या 25 तारखेला बीडला शेतकऱ्याच्या हक्काच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या तुरीला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या कापसाला भाव हमी भाव मिळाला पाहिजे। या मागणीसाठी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की उद्याच्या 25 तारखेला बीडला कलेक्टर कचेरीवर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या मोर्चासाठी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो। शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव देत कसे नाही दिलेच पाहिजे। शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। आज या ठिकाणी बीड तालुक्यातील मुळुकवाडी या ठिकाणी शेतकरी हक्क मोर्चा यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण आहे, कारण गेले कित्येक वर्षापासून आपण पाहतोय दरवर्षी खत बी बियाणं असेल याचा भाव वाढतो, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढत नाही। त्यामुळं कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या जातीचा नाही किंवा कुठल्या नेत्याचा नाही, हा जो मोर्चा निघणार आहे गुरुवारी दिनांक 25 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, हा शेतकरी पुत्रांचा मोर्चा आहे। त्यामुळे शेतकरी पुत्र, शेतकरी आणि शेतकरी मित्र आणि जे शेतकऱ्याच्या अन्न खातात आणि त्यांना शेतकऱ्यांप्रती संवेदना आहे त्या सर्वांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, कारण हा लढा जो आहे तो हा लढा एक मातीसाठी लढा आहे, शेतकरी बापासाठी लढा आहे। त्यामुळे मी आवाहन करतो की बालाघाटावरील पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी मोर्चासाठी उपस्थित राहावं।